ही विहीर आहे आणि इथून हे इकडे मामा बसले. आपलं वावर कोणत्या मम्मी याच्यातून? खाटावर मामा बसला. हे आमचं वावर आहे. तुम्ही लावा. ही मामाची बाईक आहे. चला चला. शेतामध्ये आता वावर तिकडे माळावर. काही पण या जगातल्या सगळ्या गोष्टी संपू शकतात, पण मम्मीचं आणि मावशीचं कंटिन्युअसली फोनवर बोलणं कधीच नाही संपू शकत. आमच्या मामाने ह्या वर्षी मिरच्या लावलेल्या आहेत, जे अजून छोटे छोटे आहेत. जरा वेळ लागतो. आमचे मामा तिथे बसले. ओके, पूर्ण तिथून तिथे मिरच्या लावल्या. हाय मामी. मामी कांदे साफ करतात आहेत आणि मामा तिथे बसतात. मामा मामा एवढं लांब चालत आलोय आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त तहान लागली. मला घरूनच तहान लागलेली, पण आम्ही पाण्याची बॉटल घ्यायचं विसरलेलो. आणि हे दोघं बघा सगळ्यात पुढे अग्रेसर. सेव बियर, ड्रिंक बियर, सेव वॉटर. इट्स आवर मोटो. मजा आया. येस. आम्ही शेतात पोचलोय आणि हा सुंदर असा सनसेट इथे होतोय गाईज, आणि सर्वजण बसून मस्त गप्पा मारतायत. हे पण आमचं वावर आहे, हे पण आमचं वावर आहे, आणि ही मिरची लावली ते पण आमचं वावर आहे. आणि आता आम्ही चाललोय आमच्या विहिरीवर. करण घेऊन चाललाय मला. करण ही इज वेल. इंग्लिश कम्स टू मी. This time, I make new invention. My English. इंग्लिश कम्स टू मी. Why? इंग्लिश कम्स टू मी. I like I not study IIT, but IIT study me. Marathi. Marathi is my mother tongue. Oh. Always. Always. Yes. येस. हे आमची विहीर आणि हा एकदम सुंदर असा Sunset. सनसेट. वाव. You know इथे काय what? पेरलं नाहीये, इथे पण काय पेरलं नाहीये, कारण की पाऊसच नाही. काहून पेरलं नाही कारण अजून? पाऊस नाही पडत मी. सुंदर असा सनसेट इथे होतोय. मम्मी मावशी वगैरे मामा तिकडे बसलेत. तिथे मिरच्या लावलेल्या आहेत. हे आमचं वावर आहे आणि ही आमची विहीर आहे. आणि मोटर लावलेली आहे वाटते. Development of India. आज सेकंड दिवस आहे आपल्या गावात आणि मला ऑलरेडी खूप जास्त मज्जा येते. बघूयात उद्या काय करायचं करण. उद्या just walking. वॉकिंग वेळ. अरे हे आपण जॉगिंगला येऊ सकाळ सकाळी. जॉगिंगला इकडं वावरात जॉगिंगला यायचंय. वाटाने. वाटानी. हा माझा व्ह्यू आहे. I can swim. हा आणि मी ते बसले एकटी. Always bye. खूप जास्त मज्जा येते गाईस. 4 ते 5 वर्षानंतर गावी आली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं? गाव असतं. जरी पेरणी झाली नाहीये तरी गावा इतकं सुंदर खरंच काहीच नसतं. लुक ॲट दिस, लाईक लुक ॲट दिस ब्युटी. लांब लांब पर्यंत पूर्ण मोकळे. होपफुली पेरणी झाल्यावर हिवाळ्याच्या सीझन मध्ये जर मला यायला भेटलं तर मी नक्की येईल. Next time come back. करण साहेब. नमस्कार. करण बोलतो एक बार धोखा खा चुका हूं, दोबारा नहीं खाऊंगा. कोणासोबत धोका खाल्लास? करणची गर्लफ्रेंड आहे गाईज, जिने करणला धोका दिलाय. देख तो कैसे सर मारा. माफ कर दो गलती
गलती हो गई. ज्यासोबत करणने धोका खाल्लाय, जिने करणला धोका दिलाय. करणच्या गर्लफ्रेंडने करण सोबत. अरे गरीब का कौन है अभी इस दुनिया में? कौन है? कौन है? एमी में बनता है. आज तारीख किती आहे? हैं? तारीख किती आज? 16 असेल ना, 16. आज 16 तारीख आहे जून महिन्याची, तरी सुद्धा पाऊस पडलेला नाही. 16 आणि नक्कीच कन्फर्म आहे तरी चहा तुझा तर कमी जाते. तरी पण विचारते आहे का नाही कन्फर्म असून. 16वा दिवस आहे आज जून महिन्याचा. 16 तारीख आहे आज, तरी सुद्धा पाऊस पडलेला नाही. ह्या वर्षी काय माहिती, पाऊस खूप जास्त लेट आहे. टिटवी इथूनच फिरते कधीची. कारण फिरणारच नाही आपण, फ्रेंड आहे तिच्या आता. हे टिटवीचा फ्रेंड आहे. नाही असं वाटतं इथे बसून राहावं आणि हा टाइम बर ना. कधीच संपू नये असं वाटते ना रे. कारण किती टाइम कोणासाठीच नसतो थांबत. काय? खूप जास्त पीसफुल आहे, खूप जास्त. आय कांट इवन एक्सप्लेन. आता मी फोन बंद करते आणि थोडा वेळ टाइम नेव्हर स्टॉप. फोन बंद करते आणि व्ह्यूचा मजा घेते. एकदा फिरो तिकडे फिरो. कारण की शहरातल्या एवढ्या गोंगाटमध्ये, एवढ्या स्ट्रेसमध्ये, डेली एवढ्या स्ट्रेस, याच्यातनं थोडासा वेळ असा भेटणं खूप पण तुला स्ट्रेस सो असतो. ओव्हरवेल्मिंग गाईज, सो ओव्हरवेल्मिंग. तुला स्ट्रेस असतो पण तू सारखी इथं काऊन फिरायली बरं? अपना बना दिया उसने. हाँ, टिटवी ने हमारे करण को अपना बना दिया है. म्याओ. करण हे काय आहे ब्लॅक वालं? काय बे? ठिबक सिंचन. काय बर ना. बोल? ठिबक सिंचन. सिंचन. तो बोलतोय ठिबक सिंचन. सिंचन. मी म्हणत नाही. तू बोललास ठिबक सिंचन. मी म्हणलंच नाही. त्या ठिबक सिंचन बोलतात. ठिबक ओनली देशी. आणि आमच्या शेतामध्ये पण आता इलेक्ट्रिसिटी आली गाईज. जागोजागी इलेक्ट्रिसिटीचे पोल्स आलेत. दिसणार नाही मला वाटतं ते तिथे मागे. गांजा गांजा. आता मला समजले, माझ्याकडे जेव्हा खूप सारा पैसा येईल तेव्हा मी स्वतःचं शेत घेईल आणि मी शेत. पीसफुल लाईफ, एवढी सुंदर जागा, एवढी स्वच्छ हवा. ओ प्लीज मीट मज्जा नेक्स्ट आली डे. मला. हा खूप जास्त थकलेला आहे गाईज माझ्या ब्लॉगिंगने. लुक ॲट हिज फेस. स्ट्रेस वाय स्ट्रेस का? हिच्यामुळे. फिट आहे. हा माझ्यापेक्षा किती छोटा. ह्या वर्षी 10वीत जाणार. याची हाईट माझ्यापेक्षा मोठी झाली. लास्ट टाइम बघितलेलं कमरा एवढा आहे. इतका छोटा होतो मी. इतका छोटा नसतो मी. जास्त सुंदर सनसेट गाईज होऊन गेलेला आहे. हे बघा. मी नक्कीच स्वतःचं शेत घेऊन शेतीच करणार आहे. तुम्हाला कळलंय माझ्या जीवनाचा मोठं काय. बर ना. हो फार्मर बन, आर्किटेक्ट. लिटरली हॅव्हिंग द बेस्ट टाइम ऑफ माय लाईफ. आणि ह्या वेळेस मला हे समजले की मावशीला सुद्धा माझ्यासारखं खूप जास्त फोटोज आणि व्हिडिओज काढण्याचा शौक आहे आणि त्यांना खूप जास्त हे सर्व आवडतं. मला वाटते मी थोडी मावशीवर गेली आणि ह्या आजीला माझा कॅमेरा खूप जास्त आवडला आणि त्या किती एक्सायटेड आहे ते बघा. मग संध्याकाळ झाली, सूर्य मावळला आणि मामींनी छान असा मस्त गरमागरम काळा चहा बनवला, जो आम्ही सर्वांनी शेतात बसून मस्त एन्जॉय केला. आणि हा टाइम खरंच खूप जास्त स्पेशल आहे आणि ह्या आठवणी ज्या मी एकत्र करते त्या खूप जास्त स्पेशल आहेत माझ्यासाठी. असं काही बोला कारण आमचे विचार चाय पार्टी चालली गाई. मम्मीचा चाय. मावशी एकदम शायनिंग मारते हुए. मावशी एकदम रेडी. जैसे कॅमेरा मेरे तरफ आहे, मौसी एकदम रेडी. व्हिडिओ काढते. मामीनी चहा बनवलाय. मामी तिकडे बसल्यात. मम्मी आणि बंटी पण ह्या वेळेस गावाची ट्रिप खूप जास्त एन्जॉय करतात आणि खूप जास्त हॅपी आहेत, जे बघून मलाही खूप जास्त आनंद होतोय. लुक ॲट दॅम, हाऊ क्यूट.
आणि अशा प्रकारे गावातला आपला दुसरा दिवस हा एवढ्या सुंदर प्रकारे संपत आलेला आहे. आणि असं सुंदर असा चंद्र दिसतोय, छोटीशी चंद्राची कोर दिसते. आणि संध्याकाळ म्हणजे रात्र होत आली, अंधार पडला. आणि ह्या माझ्या मावशीचा कोरियन हार्ट गाईज, क्यूट. चला. आणि ह्या दोघांना माझ्या व्हिडिओज मध्ये येणं खूप जास्त आवडते, ॲज यू कॅन सी. आणि अशा प्रकारे आजचा दिवस संपला. आय होप यू एन्जॉय दिस व्लॉग बिकॉज आय डिड. बाय 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 बाय. हो, मावशीने फ्लाइंग किस दिली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.